नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे STI-RCP ॲप्लिकेशनमध्ये. आपण बघतोय मराठी व्याकरण. याआधी विविध परीक्षांना विचारलेले प्रश्न या ठिकाणी आपण बघतोय. आजच्या या सेशनमध्ये आपल्याला बघायचे आहेत 50 प्रश्न. मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह PSI मेन्सला आलेले प्रश्न 2016चे या ठिकाणी आपण बघणार आहोत, जे की राज्यसेवा मुख्य, PSI STI SO मुख्य, कंबाईन ग्रुप C मुख्य, डिपार्टमेंटल PSI पूर्व, तांत्रिक सेवा पूर्व, तलाठी भरती आणि विविध सरळ सेवेचे एक्झाम यांना उपयुक्त ठरणार आहे. STI-RCP ॲप्लिकेशनवर तुम्हाला आतापर्यंत झालेले सगळे प्रश्नसंच भेटणार आहेत. जवळपास 100+ PDF टेस्ट त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहे आणि त्याचे विश्लेषण अवेलेबल आहे. सुरुवात करूया या ठिकाणी आजच्या सेशनला. पहिला प्रश्न, कंठ्य व्यंजने, दंत्य व्यंजने, दंत तालव्य आणि अनुनासिक जोड्या लावायचे आहे. थोडक्यात काय, उच्चार स्थाने आपण जी वर्णमाला अभ्यासतो त्याच्यामध्ये कोणतं व्यंजन किंवा कोणता स्वर त्याचा उच्चार कुठून झाला आहे या संदर्भातला हा प्रश्न आहे. तुम्ही जर इथे बघितलं तर क ख ग ग घ हे कंठ्य वर्णामध्ये येतं. ओके. दंत्य व्यंजन जर म्हणाल तुम्ही तर त थ द ध न, दाताची लस शॉर्टकट तुम्हाला सांगितलं आहे मी. दंत तालव्य व्यंजन, दंत तालव्य च छ ज झ, याला जर अचा इथे स्वर असेल तर ते दंत तालव्य. फक्त तालव्य म्हणाल तर त्या ठिकाणी ये असतो, इथे दंत तालव्य. आणि अनुनासिक तुमच्या समोर आहे ग न न न. उत्तर आमचं 2 येत आहे. बघा प्रश्न काय येतात हे जर तुम्हाला एकदा कळायला लागले ना, तुम्हाला जर ते अप्रोच आला एकदा की बस मग तुम्ही जिंकण्याच्या दिशेने निघतात. आणि आपल्याला ठरवायचं की आपण जिंकण्याच्या दिशेने चाललोय की हारण्याच्या. जिंकायचं असेल तर मग तुम्हाला हे करावं लागेल. सूर्य अस्तास गेला, व्यंगार्थ कोणता? संध्यासनाची वेळ झाली, अभ्यासाची वेळ झाली, चोरी करण्याची तयारी करण्याची वेळ झाली, गुरे घरी नेण्याची वेळ झाली. काय, सूर्य अस्तास गेला म्हणजे सूर्य मावळतोय. त्याचा अर्थ काय? संध्या स्नानाची वेळ, यस. अभ्यासाची वेळ होऊ शकते ती एखाद्याची. एखाद्याला चोर आहे त्याला चोरी करण्याची वेळ होते. गुरे घरी नेण्याची वेळ आहे शेतकऱ्यासाठी, यस. वरील सर्व बरोबर. वा, जबरदस्त प्रश्न आहे, दर्जा आहे. अशा पद्धतीचा जर सराव केला ना एकदा, मग तुम्ही त्या ठिकाणी कोणतेही प्रश्न सोडवू शकतात. वाक्यसमूहातील म्हण ओळखा. ज्ञानेश्राव, इथली माणसं साधी आहेत, त्यांना घोळात घ्यायला 2 गोड शब्द देखील पुरतील. दादागिरी करण्याची गरज नाही. गुळानं मरतो तिथे विष कशाला? ज्ञानेश्रावांनी मान डोलावली. बघा म्हण कोणती आहे या ठिकाणी. बघा इथे 2 गोड शब्द देखील पुरतील. मला वाटतं कोणाचंही चुकणार नाहीये. गुळानं मरतो तिथे विष कशाला? आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. म्हणून उद्देश आहे. उद्देशदर्शक असेल तर ते मिश्र वाक्य असतं. उद्देशदर्शक एक मुख्य आणि एक गौण उपवाक्य. पुढे, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. जणू आलाय, अलंकार ओळखायचा आहे. तुलना आहे परमेश्वराच्या प्रेमाची आणि गुलाबी उषेची. उपमा दिलेली आहे त्या ठिकाणी. 5 नंबरचा प्रश्न आहे, पण वेगळ्या पद्धतीने. जणू हा शब्द वापरलाय म्हणून आम्ही त्याला उत्प्रेक्ष अलंकार म्हणतो. स्तब्ध बसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार निवडा. अकाली पडलेली संसाराची जबाबदारी पार पाडताना सतीचा ऊर फुटून गेला. सभेत श्रोत्यांची गर्दी पाहून वक्त्यांचा ऊर दडपून गेला. प्रसंग उद्भवला असताना कच खाणे ध्येयवादी माणसाला योग्य नव्हे. युद्धाच्या काळात बरीच राष्ट्रे उद्ध्वस्त होतात. स्तब्ध बसणे म्हणजे काय हो? शांत. बघा, प्रसंग उद्भवला असताना कच खाणे ध्येयवादी माणसाला योग्य नाही. कच खाणे म्हणजे शांत नाही बसत तो ध्येयवादी मनुष्य. 3 नंबरचं उत्तर आहे. सुतोवाच करणे, समानार्थी वाक्प्रचार ओळखा. बघा, सोक्ष मोक्ष करणे, सोंग करणे, समझोता करणे, ओनामा करणे. सुतोवाच ओनामा करणे, प्रारंभ करणे. प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे मेथीचे लाडू खात असे. काळ ओळखायचा आहे. खात असते थंडीच्या मोसमात. 8 नंबरचा प्रश्न आहे. खात असते म्हणजे वर्तमान आहे, कंटिन्यू घडतंय ते, दररोजच खाते ती. मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू, रीती वर्तमान काळ. कानडी भाषेतून मराठीत आलेला शब्द. कांबळे, डबा, किडूक मिडूक, शिकेकाई. कानडीमधून मराठीत आलेला कांबळी हा शब्द आहे. विठ्ठल हा शब्द तो सुद्धा कानडीमधून आला आहे.
वाक्समूहातून जळत्या घराचा पोकळ वासा या म्हणीचा अर्थ काढा. अंबरच्या आयुष्याचे पूर्ण नुकसान झाले. बाहेर सर्वत्र त्याला त्रास होत आहे. अनेक संकटातूनही त्यातल्या त्यात मार्ग काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यापैकी एकही नाही. 10 नंबरचा प्रश्न आहे. जळत्या घराचा पोकळ वासा. अनेक संकटातूनही त्यातल्या त्यात मार्ग काढण्याचा त्याने प्रयत्न केला. हा अर्थ होतोय या म्हणीचा. बंधुता, शब्दसिद्धी, उपसर्ग, अभ्यस्त प्रत्यय, सामासिक शब्द. बंधुता, ता हा प्रत्यय या ठिकाणी लागलेला, शेवटी लागलाय तो प्रत्यय घटित. पुढील विधान वाचा म्हटलंय. तो म्हणे वेडा झाला म्हणे. राहू द्या तर मग. वरील विधानातील उद्गारवाचक अव्यय. 18 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, तो म्हणे वेडा झाला म्हणे. राहू द्या तर मग. व्यर्थ उद्गारवाचक वाक्य या ठिकाणी आहे. 11. काही प्रश्न सुटले की पुढच्या याच्यात गेले बघूया आपण. पुढे शीतोष्ण, आत्मोन्नती हे शब्द शब्दसंधीच्या कोणत्या प्रकारातील आहे? स्वरसंधी, विसर्गसंधी, व्यंजनसंधी. तुम्हाला विग्रह करून बघायचा आहे. शीत अधिक उष्ण, आत्मा अधिक उन्नती, स्वरसंधीची उदाहरणे. उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असं सांगितलं जातं. तेव्हा अलंकार कोणता? श्लेष, अपनुती, यमक, दृष्टांत. त्याला आम्ही उपमेय असूनही तो उपमेय नाही, तो उपमानच आहे. थोडक्यात ते लपवण्याचं काम अपनुतीमध्ये होते. मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला आवडत असतील नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. तुम्हाला फायदा होतोय का? तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करतायत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की मराठी व्याकरण जिथे जिथे आहे का ते सगळ्यांनी या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही जर हे प्रश्न केले ना, आतापर्यंत झाले सगळे व्हिडिओ लेक्चर जर बघितले ना, मग मराठी व्याकरणात तुमचे मार्क्स कळत नाही. मी गावाला जात आहे, क्रियापदाचा प्रकार जात आहे, प्रयोजक, अकर्मक, शक्य, संयुक्त. इथे जात काय माहिती आहे का? धातू साधित आणि आहे सहाय्यक क्रियापद. 21 नंबरचा प्रश्न आहे. संयुक्त क्रियापद आपण त्याला म्हणतो. संयुक्त वाक्य व त्याचे उपप्रकार यांच्या जोड्या लावा. समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक. 22 नंबरचा प्रश्न आहे. 22चं 2. समुच्चय बोधक, तुला 2 चिंचा दिल्या, आणखी किती देऊ? समुच्चय, आणखी. विकल्प बोधक, मी जाईन नाहीतर जाणार नाही, जाईन नाहीतर माझा मी राजा. हा, 20चं 1. न्यूनत्व, न्यूनत्वमध्ये काय आहे? गडी माणसांची तेवढी अडचण आहे, बाकी सारे ठीक. बाकी न्यूनत्व आहे. पाऊस वेळेवर झाला म्हणून पिके चांगली आली, परिणाम बोधक आहे. 22चं उत्तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. 2. पुढे अनेक वचनी होताना कोणती रूपं बदलत नाहीत असं म्हटलंय. म्हणजे एक वचनात आणि अनेक वचनात ती सारखीच आहे. 23 नंबरचा प्रश्न आहे. आंबा, केळ, रताळी, पपई, शत्रू, उंदीर, कवी, देव, चिकू, नदी, बी, श्री, काठी, भाकरी, ससा, कुत्रा, लांडगा, मगोळ, घोडा, म्हैस. एकही शत्रूच आहे, अनेकही शत्रूच आहेत. शत्रू, उंदीर, कवी, देव, चिकू लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवायचं. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच्यावर प्रश्न आलाय याच्या आधी. एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटवण्याचे कृत्य म्हण कोणती? कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, गुरुची विद्या गुरुला फळली, काही त्याला खवखवे, आपलेच दात आपलेच ओठ. बघा, ती आधीची 12 पासून सुटले होते आपले. गुरुची विद्या गुरुलाच फळली, त्याचा डाव त्याच्यावरच उलटवला. भिकाऱ्याला मी एक सदरा दिला, शिवाय त्याला जीव घातले. उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. शिवाय सदराही देतोय, वरून जेवही घालतोय. विकल्प, समुच्चय, परिणाम. समुच्चय हो, ॲड केली, त्याच्यामध्ये ॲडिशन केलंय. तुमच्या मुलाला मी अनेकदा बजावले, अनेकदा. कोणत्या प्रकारचं शब्दयोगी अव्यय आहे? प्रकारदर्शक, अनुकरणदर्शक, निश्चयार्थक, परिणाम वाचक. प्रश्न कॅन्सल करावा लागलाय. प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला. प्रयोग ओळखा. प्राचार्यांकडून, कडून म्हटलं विषय क्लोज. आपले STI-RCBचे विद्यार्थी इथे चुकणारच नाही. कडून आला, पॅसिव्ह व्हॉइस आला, नवीन कर्मणी. पापात्मके पापे नरका जाईजे. आता इथे जाईजे, करीजे, हे जे, ते जे आलं की प्राचीन कर्मणी. काय? जे आलं की प्राचीन कर्मणी. अधोरेखित शब्दाची जात अनुक्रमे ओळखा. तो पक्षी उडाला, तो स्वतः माझ्याकडे आला. बघा, पहिला तो, दुसरा तो. आता इथे नाम, सर्वनाम, विशेषण, केवळ प्रयोगी अव्यय होतं. प्रश्न कॅन्सल केला आहे.
आता इथे जर बघितलं तुम्ही, तो हे सर्वनाम आहे, तो स्वतः माझ्याकडे आला, इथेही सर्वनामच दिसतंय. म्हणजे इथे खरं म्हणजे उत्तर 2-2च पाहिजे होतं, पण या ठिकाणी तसं ऑप्शन नाही आहे, कॅन्सल करावं लागला. भावे प्रयोग, भावे प्रयोगावर कसे प्रश्न येतात ते एकदा बघा, कारण की हा प्रयोग चुकतो आणि आता नाही चुकवायचा आम्हाला. क्रियापदाचे रूप कर्त्याचे किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाही, पहिला मुद्दा. हे रूप नेहमी तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एकवचनी असते. त्याच्यानंतर क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते. बघा 24 नंबरचा प्रश्न आहे. पहिलं लिंग वचनानुसार बदलत नाही, पहिलं बरोबर आहे का? दुसरं, ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एकवचनी असते. हे फार महत्वाचं आहे. भावे म्हटलं की हे आलं पाहिजे. पुढे लिंग वचनानुसार बदलते, हे मात्र चुकतंय. ए आणि बी बरोबर. 24चं उत्तर 2 आहे. पुढे क्रियाविशेषण अव्यय ही काय आहेत? ते क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतात. क्रियाविशेषण विकारी असतात. एका वाक्याची दुसऱ्या वाक्याशी सांगड घालतात. 25 नंबरचा प्रश्न बघा, क्रियाविशेषण अव्यय आहेत, क्रियाबद्दल विशेष माहिती सांगतात, पहिलं बरोबर. क्रियाविशेषण विकारी असतात. क्रियाविशेषण विकारी आहेत का, हा प्रश्न आहे. क्रियाविशेषण अव्यय काही विकारी आहेत, त्याच्यामुळे ते बरोबर आहे. ती एका वाक्याची दुसऱ्या वाक्याशी सांगड नाही, इथे नाही, हे शब्दयोगी अव्यय येते, म्हणून इथे ए आणि बी बरोबर. बघा प्रश्न मजा आहे, कन्सेप्ट क्लिअर होत आहे, तुमच्या संकल्पना मला वाटतं इथे चांगल्या पद्धतीने क्लिअर होणार. वाक्प्रचारातून वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. जीव टांगणीला लागणे, जीवास घोर लागणे, जीव मेटाकुटीस येणे, जीव भांड्यात पडणे. 26 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. बघा, वाक्प्रचारातून वेगळ्या अर्थाचा शब्द. जीव टांगणीला लागणे, जीवाला घोर लागणे, जीव मेटाकुटीस येणे, हे सगळं एका ह्याच्यात आहे. हे सगळं इथे परेशानी म्हणजे परेशानी, पण जीव भांड्यात पडला, मासा पाण्यातून बाहेर काढला होता, तो भांड्यात टाकला, तो सुटला, तो जगला, तो वाचला, हे वेगळं आहे. 4 नंबरचं योग्य जोड्या जुळवा. बघा, विभक्ती आणि त्याचे कारक. पंचमी, तृतीया, षष्टी, सप्तमी. 27 नंबरचा प्रश्न आहे. पंचमी, घराहून, ऊनहून, पंचमी. पुढे तृतीया, घराशी, नेयशी, निशी. षष्टी, चाचीचे, घराचा. सप्तमी, घरात. जमलं, तुमचं आमचं जमलं. 2 नंबरचं उत्तर. पुढीलपैकी कोणता शब्द हा परभाषीय आहे असं म्हटलंय? बघा, परभाषीय शब्द. डोंगर, दगड, लेकरू, गाडगे. 28 नंबरचा प्रश्न आहे. परभाषीय शब्द, डोंगर, दगड, लेकरू, गाडगे. 28 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. मित्रांनो, देशी शब्द डोंगर आहे, दगड आहे, लेकरू सुद्धा आहे, गाडगे नाही. पुढे आपण जातोय. विधानपूरक म्हणजे काय? विधानपूरक बघा, कर्ता आणि कर्म, क्रियापद या 2 शब्दांनी विधान पूर्ण होत नाही, त्यास आणखी एका शब्दाची गरज असते, त्याला पूरक म्हणतात. बघा, सकर्मक धातूचे विधान कर्माशिवाय पूर्ण होत नाही, म्हणून कर्माला सुद्धा पूरक म्हणतात. क्रियापदामुळे वाक्याला पूर्णत्व येते, म्हणून क्रियापदाला विधानपूरक म्हणतात. विधानपूरक. मजा यार, एमपीएससी म्हणतात भाऊ याला. सेट, हे ज्याला जमलं का त्याला सगळं जमणार, कारण की असा दम आहे ना दुसऱ्या प्रश्नांमध्ये नसतो. हे क्लासेसवाल्यांच्या किंवा माझ्याही जरी असेल STRCBच्या ज्या टेस्ट आहे ना संभाव्य, ते एवढ्या क्वालिटीच्या नाही निघू शकत, आयोग येतो. 29 नंबरचा प्रश्न आहे. काय इथे जर बघितलं, कर्ता, कर्म, क्रियापद या 2 शब्दांनी विधान पूर्ण होत नाही, त्याला आणखी एका शब्दाची गरज असते. यस, बरोबर आहे. सकर्मक धातू जे का तिथे विधान कर्माशिवाय पूर्ण होत नाही, त्याला आम्ही त्या कर्माला सुद्धा पूरक म्हणतो. यस, हे सुद्धा बरोबर आहे. ए आणि बी बरोबर. हा, क्रियापदाला नाही म्हणत विधानपूरक. ए आणि बी बरोबर. ज्यांचा हा प्रश्न बरोबर आला ना त्यांना आपण मानला. जोड्या जुळवा. उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त, सिद्ध. इकडे नजर टाकायची आणि बघायचं की अरे काय जमतंय. जे जमतं आधी ते आधी करायचं, अवघडाच्या आधी नंतर लागायचं. बघा, इथे मला वाटतंय समजा यस, या ठिकाणी जर बघितलं 30 नंबरचा प्रश्न आहे. बाजार, हाट, वरचे वर, काम, काज. याच्याकडे जर बघितलं तर मला हे इथे कुठेतरी अभ्यस्त शब्द दिसत आहेत. काय अभ्यस्त? गाव, मान, पापड हे मूळचे शब्द आहे. मूळ, याला आम्ही सिद्ध शब्द म्हणतो.
संगीत, सुग्रास, प्रवाह. इथे जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की अरे हे उपसर्ग आहे बघा. संगीत, सुग्रास, प्रवाह सुरुवातीला लागले आणि हे भवितव्य, व्य, वक्ता, चिंता, प्रत्यय आहे. 1 नंबरचं उत्तर मात्र आलं पाहिजे. 1 नंबरी प्रश्न. बघा मजा या प्रश्नामध्ये. अभ्यास करताना आहे ना मजा करावं, एन्जॉय करा अभ्यास. नाहीतर मग सर ती जबरदस्तीने नोकरीला लागायचे, नोकरी पाहिजे, पगार पाहिजे, घरं बांधायचे, गाड्या घ्यायचे, त्यासाठी चाललंय सगळं. ते सगळ्यांनाच करायचं आहे हो, त्याच्याशिवाय तर मजा नाहीची. पण मी जो अभ्यास करतोय त्याच्यामध्ये मला आनंद भेटतोय का? जर तुम्हाला तिथे आनंद भेटत असेल ना तर नोकरीपेक्षा 10 पट आनंद आहे अभ्यासामध्ये. कारण आम्ही नोकऱ्याला लागलोय, दोनदा लागलोय, काही जण याच्यापेक्षा जास्त वेळा लागले. त्यांना विचार अभ्यासात जास्त आनंद आहे की नोकरीला लागण्यामध्ये जास्त आनंद आहे? जोपर्यंत नोकरी नाही तोपर्यंत वाटतं नाही नोकरीशिवाय आनंद कशात नाही. पण अभ्यासातला आनंद हा फार मोठा आहे. हे नोकरीला लागल्यानंतर कळतं की तो जो स्ट्रगल होता ना त्या स्ट्रगलशिवाय मजाच नाही यार लाईफमध्ये. 31 नंबरचा प्रश्न आहे. जीवन, हे जीवन सुंदर आहे. वाव, हा अभ्यास सुंदर आहे. वास्तवाला अनुभवणे आवश्यक आहे. पाणी आपल्यासाठी आवश्यक आहे. लौकिकता सर्वश्रेष्ठ आहे. 31 नंबरचा प्रश्न. जीवन एकापेक्षा जास्त इथे बघा. जीवन म्हटलंय इथे या बी मध्ये डी मध्ये काही दिसतं काय जीवनाचं? इथे हे जीवन, इथे पाणी म्हणजे जीवन, हे आहे. ए आणि सी इथे बरोबर आहे. पुढे खाली दिलेल्या उदाहरणातून कृदंत तत्पुरुष समासाची उदाहरणं योग्य पर्याय. कृदंत तत्पुरुष समास. तुमच्यासमोर विविध ऑप्शन आहेत. 32 नंबरचा प्रश्न आहे. क्रीडांगण, ऋणमुक्त, राजपुत्र, घरजावाई, दररोज, दरमजल, बिनशर्त, बिनधोक. तुम्हाला इथे लक्ष दिलं अरे तर अव्ययभाव आहे. मुखचंद्र, चंद्रमुखी, कमलनयन, चरणकमल. कशाची उदाहरणे मला सांगा. आलेही प्रश्न. पुढे तर मग ग्रंथकार, कुंभकार, शेतकरी, कामकरी. कृदंत म्हटलं की बस जमलं. ग्रंथकार, कुंभकार, शेतकरी, कामकरी. याच्यामध्ये मग मराठी याचे उदाहरणं कोणती हाही प्रश्न तुम्हाला विचारला आहे. उन्नती विरुद्धार्थी शब्द. अवनीती, विकृती, प्रगती, अवनती, उन्नती, अवनती. कर्मणी प्रयोगात कर्तरी प्रयोगाचे मिश्रण होते म्हणून याला काय म्हणतात? आता कर्मणी कर्तरी मिश्रण आहे नावातच आहे. याच्यापेक्षा सोपा प्रश्न नाही असू शकत. म्हणजे कर्तरीला कर्तू म्हणायचं, कर्मणीला कर्म म्हणायचं आणि मिश्रणाला संकर म्हणायचं. बस संकरित वाहन. तो गावोगाव भटकत फिरला. गावोगाव. क्रियाविशेषण साधित, सामासिक, सिद्ध, कालवाचक. 35 नंबरचा प्रश्न आहे. आणि तो अव्ययभाव समासाचं उदाहरण ते गावोगाव. त्याला आम्ही सामासिक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. त, थ, द, ध, न, ल, स ही 7 व्यंजनं काय आहेत? ते लस कळालं का? दाताची लस माहिती आहे का? शॉर्टकट सांगितलं मी तुम्हाला उच्चार स्थानांचं. जे नवे विद्यार्थी आहे त्यांनी STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करा. आणि त्या ठिकाणचे मराठी व्याकरणाचे ना सगळे लेक्चर्स बघा. मराठीच्या तिथे नोट्स दिले आहे मी, टोटल नोट्स दिले आहेत सगळ्या टॉपिकच्या. त्या नोट्स एकदा डाउनलोड करून घ्या ॲपमधून आणि ते वाचा. मराठी परफेक्ट होणार. जे ॲडमिशन घेत आहेत त्यांना व्हॉट्सअपला सुद्धा आपण ते पाठवतोय. ओके. 36 नंबरचा प्रश्न आहे. दंत्य म्हणतो. दाताची लस दंत्य. पुढे निष्पाप या शब्दाची संधी ओळखा. 37 नंबरचा प्रश्न आहे. निष्पाप, निपाप. मेघा समतो श्याम सावळा. अलंकार ओळखा. 38 नंबरचा प्रश्न आहे. मेघा सम, मेघासारखा उपमा आहे. अलंकार महत्वाचं आहे. तुम्ही पुढे वा, मी आलोच. काळ ओळखा. आलोच म्हणजे भविष्यात येणार आहे मी, आणि म्हणून जे भविष्यकाळ आहे आणि त्याला हे असं वाक्य आलं की ते सन्निहित भविष्यकाळाचं वाक्य आहे. तुरंग या शब्दाला समानार्थी शब्द. हत्ती, ससा, घोडा, गाढव. घोडा म्हणतो आपण. व्याकरणदृष्ट्या शुद्ध. अतिंद्रिय कसं लिहिणार तुम्ही? अतिंद्रिय, अतिंद्रिय 1 नंबरचं लिहून घ्या, लिहून घ्या. तज्ज्ञ बनायचंय ना, सराव करा, तज्ज्ञ बनणार. ओके. केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी. 42 नंबरचा प्रश्न आहे. अत्यंत गरीब स्थिती जी आहे का त्याला आम्ही असं म्हणतो. ही म्हणे. लवादचा अर्थ काय आहे? लवाद स्वतःहून मध्यस्थी करणारा, लादला गेलेला मध्यस्थ, उभय पक्षांच्या सहमतीने नेमलेला मध्यस्थ, एकतर्फी निर्णय देणारा मध्यस्थ. लवाद उभय पक्षांच्या सहमतीने नेमलेला मध्यस्थ. वेदा आली या वाक्यातील क्रियापदाचा खालीलपैकी कोणता प्रकार नाही? वेदा आली.
44 नंबरचा प्रश्न आहे. कोणता प्रकार नाही असं म्हटलंय? सकर्मक, द्विकर्मक, अकर्मक, उभयविध. मित्रांनो इथे जर बघितलं ना तुम्ही, हे सकर्मक आहे का? नाही आहे. हे द्विकर्मक आहे का? नाही आहे. हे उभयविध आहे का? नाही. हे अकर्मक आहे. वेदा आली ते कर्म नाहीच आहे. म्हणून ABD उत्तर नीट शोधायचं आहे. दीपाचा चुलत सासरा म्हणजे देवमानुस आहे. चुलत सासरा. कोणता समास? समाहार द्वंद्व, इतरेतर, मध्यम बदलुपी, वैकल्पिक. 45 नंबरचा प्रश्न आहे. चुलत सासरा. चुलत म्हणून असलेला किंवा चुलत या नात्याने असलेला सासरा मध्यम पदलोपी. विधान आजन्म हा विभाव समास आहे. महामानव द्वंद्व आहे. तोंडपाठ तत्पुरुष आहे. श्वेतकमल बहुव्रीही आहे. 46 नंबरचा प्रश्न. आजन्म अव्ययभाव यश जमलं. तोंडपाठ तत्पुरुष तोंडाने पाठ करायचंय जमलं. महामानव नाही आहेत द्वंद्वमध्ये. श्वेतकमल नाही आहेत बहुव्रीहीमध्ये. ए आणि सी बरोबर आहे. पुढे 47 नंबरचा प्रश्न. जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा. रिपीट आहे. क्षितिज. चंदन करणे म्हणजे पुष्पा. आता चंदन म्हटलं का पुष्प आठवायला लागलंय लोकांना. लाल चंदन, ते चोऱ्या वाढल्या त्याच्या चंदनाच्या. चंदन करणे म्हणजे नाश करणे, काही नडला रे चांगलं करणे, आनंद फुलवणे. कृष्णानेच द्रौपदीची लज्जा राखावी. क्रियापदाचा प्रकार. राखावी वा वी वे. वा वी वे आलं की आमचं काय असतं? विद्यार्थ असतं. पुढे पुढील विधान वाचा. पुढील विधाने वाचा. भावकर्तृक क्रियापदांना स्वतंत्र स्पष्ट करता नसतो. अनियमित धातूंना अख्याचे प्रत्यय लागत नाहीत. प्रयोजक क्रियापदामध्ये करता मूळ धातूतील क्रिया स्वतःच पार पाडतो. 50 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. भावकर्तृक क्रियापदांना स्वतःचा करता आहे का? हो नाही. बरोबर आहे पहिला. अनियमित धातूंना अख्याचे प्रत्यय लागत नाही. बरोबर आहे का? यस. प्रयोजक क्रियापदामध्ये मूळ धातूतील क्रिया स्वतः पार नाही आहे. हे दुसऱ्याकडून आहे. प्रयोजक दुसरा आहे. इथे फक्त सी चूक आहे. पुढे काल म्हणे मुलांनी गडबड केली. अव्ययाचा प्रकार ओळखा. मुलांनी गडबड केली. काल म्हणे व्यर्थ उद्गार, संबोध, प्रशंसा यापैकी एकही नाही. 51 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. काल म्हणे मुलांनी गडबड केली. म्हणे व्यर्थ उद्गारवाची अव्यय. एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला काय म्हणतात? 52 नंबरचा प्रश्न. एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे नाव दिलं जातं त्याला सामान्य नाम असं म्हटलं जातं. नाना मामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली. या वाक्यातला प्रयोग ओळखा. 53 नंबरचा प्रश्न आहे. नाना मामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली. बघा वाक्याकडे नीट लक्ष द्या. या वाक्यात मुलगी हे कर्म आहे आणि क्रियापद हे कर्त्यानुसारही बदलत नाही आणि कर्मानुसारही बदलणार नाहीये. म्हणजे इथे कर्मणीय आहे. काही वेळेस तुम्ही इथे मुलीला हे कर्म बदललं, मुलाला केलं तर बदलू शकतं. म्हणजे कर्मानुसार बदलू शकतं एखाद्या वेळेस आणि एखाद्या वेळेस दोन्हीनुसारही बदलणार नाही. हे लक्षात घ्या. म्हणजे कर्मणी आणि भावी याचा हा संकर आहे. पुढे समानार्थाच्या म्हणी ओळखा. 54 नंबरचा प्रश्न. कांदा पडला पेवात, पिशी इंडे गावात, काकेत कळसा गावाला वळसा, गरुगर मातीच्या चुली, हातच्या कंगनाला आरसा कशाला? 54 नंबरचा प्रश्न आहे. कांदा पडला पेवात आणि पिशी हिंडे गावात, हातच्या काकणाला आरसा कशाला? म्हणजे बघा जे दिसतंय ना वरच्यावर ते तुम्हाला सिद्ध करायची गरज नाही. दोन्ही मध्ये ते हे नाही हे आणि बी आणि सी नव्हे, पण ए आणि डी जे आहे ना. 54 नंबरचा प्रश्न आहे. नाही जमत नाही. ये जे आहे कांदा पडला पेवात आणि पिशी इंडे गावात आणि काकेत कळसा गावाला वळसा, हे दोन्ही समानार्थी आहे. म्हणजे आपल्याजवळ आहे पण आपण फिरतोय तिसरीकडेच. ओके. काकेत कळसा गावाला वळसा, ए आणि बी बरोबर. या ठिकाणी 54चं उत्तर तुमचं 4 येत आहे. पुढे समानार्थी म्हण. जगात बुवा अन मनात कावा, तोंड चोपडा आणि मनी वाकडा, तन काही धन, ढोंग धतुरा, हाती कटोरा, नाव देवाची आणि गाव पुजाऱ्याचे. 55 नंबरचा प्रश्न आहे. जगात बुवा आणि मनात कावा, तोंड चोपडा आणि मणी वाकडा, अशा पद्धतीची
ही म्हण आहे समानार्थी. मला वाटतं मजा आली असणार आहे, नवीन बरंचसं शिकायला भेटलं असणार आहे. माझा हेतू तोच आहे, जे तुम्ही आतापर्यंत पाहिलं नाही आणि जे आयोगाने विचारलं आहे. MPSC लेवलचे हे प्रश्न आहे, खालच्या सगळ्याच परीक्षांना उपयुक्त ठरणार आहे. या सिरीजमध्ये आपण ते घेत चालणार आहे. तुम्हाला आवडत असेल नक्की लाईक करत चाला, आपल्या मित्रांना शेअर करत चाला. आणि तुम्हाला एक योग्य मार्गदर्शनाखाली जर परीक्षेचा अभ्यास करायचा असेल तर STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तिथे सगळ्यात जुन्या प्रश्नपत्रिका, आता आपण तलाठी भरतीचा कोर्स खूप चालतोय त्या ठिकाणी, राज्यसेवेचा चालतोय, PSI STI ASOला खूप सारे जण जॉईन होत आहेत. तुम्ही होऊ शकतात. जे नवीन विद्यार्थी आहेत, सेल्फ स्टडी करतायत, त्यांच्यासाठी जबरदस्त. आता हे उतारेही दिलेले आहे मी, तुम्ही उतारे या ठिकाणी ही PDF तुम्हाला तुमच्या कोर्समध्ये भेटेल. त्या ठिकाणी जाऊन हे सोडवू शकतात आणि आपला अभ्यास आणखी सोपा करू शकतात. चला, येथे आपण थांबूया. धन्यवाद.